हरि ओम इडादेवहूर्मनुर्यज्ञनीर्बृहस्पतिरुक्ता मदानिशकसिषद्विश्वे देवासु उक्तवाच पृथिवीमातरमामाहिगसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मतिमुतीन् देवेभ्यो वाचमद्यासुशुश्रूषेण्यां मनुष्येभ्यस्तम्मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु। ओम शांति शांति शांति। श्री भद्रेश्वर महाराज की जय। मी उमेश माधव रास्ते। आपण आत्ता जिथं बसलोय हे भद्रेश्वर देवस्थान। ह्या देवस्थानाची माहिती अत्यंत पुरातन कालापासून आहे। या देवस्थानामध्ये विविध लोकांनी आजपर्यंत भेटी देऊन इथं तपश्चर्याही केलेल्या आहेत। आपल्याला या ठिकाणी तपश्चर्या करण्यामध्ये ब्रह्मदेवाचा पण आपल्याला ह्याच्यामध्ये सहभाग सापडतो आणि वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या देवस्थानची माहिती मिळते। ह्याची जी सगळी माहिती आहे ही आपल्याला स्कंदपुराणात सापडते। हे देवस्थान गेले 9 पिढ्या, जसे आम्ही रास्ते लोक कोकणातून घाटावर आलो तेव्हा इथल्या ज्या आम्ही गोष्टी विकत घेतल्या, शेती विकत घेतली, ह्याच्यामध्ये आम्हाला हे देवस्थान मिळालं। हे देवस्थान पूर्वी देशपांड्यांकडं होतं। देशपांड्यांकडं ज्या जमिनी आम्ही खरेदी केल्या त्या जमिनीत हे देवस्थान मिळालं आणि देशपांड्यांचे पुढं कोणीच वंशज नसल्यामुळं हे शाहू महाराजांनी आपल्याला या देवस्थानाची हे करायला परवानगी दिली आणि देवस्थान पूर्णपणे आपल्या मालकीत झालं। त्यानंतरच्या कालावधीत ब्रिटिश कालावधीमध्ये जे सगळ्यांना सनद दिल्या गेल्या, सनद दिली गेली, त्याच्यामध्ये आपल्याला या भद्रेश्वराची सनद ब्रिटिशांनी दिलेली आहे। राणीच्या सही शिक्क्याचं आपल्याकडं त्याचं पत्र पण आपल्याकडे अवेलेबल आहे की तुम्ही हे परंपरागत ह्याची संपूर्ण व्यवस्था बघावी आणि हे तुमच्या आजपासून पूर्णपणे खाजगी मालकीचे राहील। या पद्धतीत इथं देवस्थान आहे। या देवस्थानामध्ये आपण विविध उत्सव करत असतो। ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपला श्रावण मास आपण इथं फार मोठ्या प्रमाणात करतो। श्रावणातले येणारे 4 सोमवार किंवा 5 सोमवार असतील तर ह्या ठिकाणी लोकांची दर्शनाला प्रचंड गर्दी असते। त्या सगळ्यांसाठी आपण प्रसादाचं वाटप करतो। तो प्रसाद आपला खिचडी किंवा केळं उपासाचा दिवस असल्यामुळे त्या दिवशीचा असतो। त्याचप्रमाणे ह्या देवस्थानामध्ये पूर्ण श्रावण महिन्यामध्ये इथले जे भक्तगण जे सगळे येतात तर त्या भक्तगणांनी मिळून इथं महाप्रसाद होतो। साधारणतः श्रावण महिना पूर्ण महिना हे उपवासाचे दिवस सोडले की 4 किंवा 5 येणारे सोमवार किंवा त्याच्या पद्धतीनं येणारा मधली गोकुळाष्टमीचा उपवास असतो किंवा संकष्टी येते, ते सोडून इतर दिवशी सकाळी साधारणतः 1,500 ते 2,000 लोकांसाठी प्रसादाची व्यवस्था असते आणि हे गावातले भक्तगण करतात। देवस्थान कमिटी सोमवारच्या उपवासाचं काम करते। इथं 2 ट्रस्ट महत्त्वाचे आहेत। एक आहे तो म्हणजे आमचा भद्रेश्वर उत्सव मंडळ, जो आम्ही धर्मशाळेमध्ये सगळे कार्यक्रम करतो। त्यानंतर 1952 सालापासून आपण ह्या देवळामध्ये खाली गंगा दशहरा, ज्येष्ठ महिन्यातला जो गंगा दशहरा येतो तो आपण करत आलेलो आहोत। अखंडितपणे हा गंगा दशहरा आजपर्यंत चालू आहे आणि दरवर्षी आपण कृष्णा नदीला त्या गंगा दशहराच्या शेवटच्या दिवशी दशमीला आपण नदीला साडी नेसवण्याचा कार्यक्रम करतो कृष्णा मातेला, आणि ती आमची जीवनदायिनी आहे आणि आजपर्यंत तिनं आम्हाला कधी पाण्याला आणि ह्याला कमी केलेलं नाही। त्या एक हे म्हणून आपण त्यांना त्या पद्धतीत तो कार्यक्रम करतो। महाशिवरात्रीचा सुद्धा आपल्याकडे कार्यक्रम ह्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात आपण साजरा करतो। त्याही दिवशी प्रसाद वाटप, लोकांचं दर्शन। महाशिवरात्रीला रात्री छानपैकी आमची जी इथे येणारी भक्त मंडळी, तरुण मुलं आहेत, हे रात्रभर जागरण करतात। शिवरात्र आहे त्यामुळे रात्रभर जागरण करून इथं उपासना करतात। इथेही वेगवेगळ्या प्रकारच्या लोक उपासना करत असतात। हे मंदिर सर्वांसाठी खुलं आहे आणि हे आज नाही, हे कित्येक वर्ष, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आजोबांच्या कालावधीत सुद्धा हे मंदिर सर्वांसाठी उभं आहे। साधारणतः शिवमंदिराच्या गाभारात बायकांना प्रवेश नाही, त्यांनी पाणी घालायला प्रवेश नाही, पण ह्या मंदिरात पहिल्यापासून स्त्रींना आत येऊन पाणी वाहणं आणि ह्यासाठी पूजा करायला पूर्णपणे गोष्ट आहे। या मंदिरात आज मुद्दामून ह्या सगळ्या गोष्टी बोलायचं कारण की आज ह्या मंदिराला भेट द्यायला, या मंदिराविषयी बोलायला आपल्याकडं माझ्याबरोबर वेदमूर्ती, पुण्याचे वेदमूर्ती मंदा खळदकर आलेले आहेत आणि त्यांनी ह्या मंदिराच्या विषयीचं इतर ठिकाणचं सगळं हे एकत्र केलं आहे, तर तो आपल्या सर्वांपर्यंत पोचावा, सगळ्यांना ह्या गोष्टीची माहिती व्हावी, ह्याच्यासाठीच हा खरा प्रयोजन या व्हिडिओचं आहे। आपण एकेका टप्प्यानं एकेका पद्धतीची इथली माहिती घेत जाऊ। मी तुम्हाला सारांश फक्त आधी सांगितला
की रास्तेकडे हे मंदिर आलं कसं, मंदिराचा इतिहास काय आणि ते कसं जपलं जातंय, इथं कोणते सण होतात, कोणते उत्सव होतात हे सांगितलंय. आता ह्याची बाकीची जी आध्यात्मिक माहिती आहे ही आपल्याला वेदमूर्ती मंदार गुरुजी आपल्याला सांगतील. आपण ती ऐकू आणि मध्ये आपल्या काही आणि शंका असतील तर ते आपण त्यांना विचारून पुढे जाऊया. तर मी आता वेदमूर्तींना सांगतो की जी काही स्कंदपुराणातली ह्याची उल्लेख आहे जो मला माहिती आहे, पण तो व्यवस्थित पद्धतीनं स्कंदपुराणात कुठे येतो, हा स्कंदपुराणातला व्यासांनी लिहिलेल्या स्कंदपुराणातलं जे सह्याद्री खंड आहे त्या सह्याद्री खंडामध्ये कृष्णा नदी महात्म्य आहे. व्यासांनी कृष्णा नदीचं महात्म्य महाबळेश्वरपासून जिथं उगम पावती तिथं विजयवाडा एवढ्या पूर्ण टप्प्याचं त्यांनी महात्म्य लिहिलंय. तर त्या महात्म्यामध्ये कृष्णेच्या काठाच्या देवस्थानांची माहिती आहे. त्या देवस्थानांची माहिती आहे त्यापैकी हे देवस्थान आहे. म्हणजे साधारणतः त्या लिखाणाचा हिशोब करता त्रेतायुग, द्वापारयुग आणि आत्ताचं कलियुग या 3 युगामध्ये देवस्थान आहे. पूर्वी हे बांधीव देवस्थान नव्हतं, हे नंतर बांधलं गेलेलं. म्हणजे हे जो काही हेमाडपंथी बांधकाम आहे हे नंतर बांधलं गेलेलं आहे. पूर्वी ही पिंड ओपनच होती असा उल्लेख सापडतो. निश्चित त्याचं एवढ्या जुनी आपल्यापेक्षा माहिती नाही आहे. मग त्या पद्धतीनं जे आहे तो स्कंदपुराणातला उल्लेख तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगावा अशी माझी इच्छा आहे. अत्यंत पवित्र आणि रमणीय अशा या स्थानामध्ये आपण सगळेजण आलेलो आहोत. काकांच्या सान्निध्यात आपण सगळेजण बसलेलो आहोत. अशा या पवित्र स्थानाविषयी आपली पुराणं काय म्हणतात किंवा महर्षी व्यास काय म्हणतात, जसा आता काकांनी व्यासांचा उल्लेख केला, तर त्या स्कंद पुराणामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की मुळामध्ये नदी काठ, आपण बघतो की कायम शंकरांची जी सगळी मंदिरं असतात ही नदीच्या काठी असतात. आणि या नदीच्या काठी असणाऱ्या शिवमंदिरांचं जे वैशिष्ट्य आहे त्यापैकी या मंदिराचं हे वैशिष्ट्य खास आहे की कृष्णा नदी आहे. म्हणजे अशी कृष्णा नदी ही जी गंगेची साक्षात सखी बहीण आहे. गंगा सुद्धा आपलं स्वतःचं पातक धुण्याकरता या कृष्णा नदीकडे कुंभच्या वेळेला येते किंवा 12 वर्षांनी एकदा येते, असं महात्म्य या नदीचं आहे. तर अशा नदीच्या काठी जेव्हा हे शिवमंदिर बांधलं जातं पुरातन काळी, तेव्हा त्याला जो आधार असतो किंवा का त्याचं महत्व आहे हे सांगितलं जातं. ते काही श्लोकांच्या द्वारा हे महर्षी व्यासांकडनं सांगितलेलं आहे. आणि असं आपल्याकडे म्हटलेलं आहे की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, आपल्या सनातन धर्मातल्या सर्व गोष्टींना महर्षी व्यासांनी स्पर्श केलेला आहे. त्यामुळे एकदा व्यासांनी सांगितलं की ते वज्रलेपो भविष्यती. तर महर्षी व्यासांनी या स्कंद पुराणामध्ये जो श्लोक ठेवलेला आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे व्यासांचं की चौकोनी जी शिवपिंडी आहे, आपण सहसा जी शिवपिंडी बघतो ती गोल असते, पण इथे आपण ही चौकोनी शिवपिंडी बघतोय. तर हा जो चौरस आहे या चौरस या पिंडीला भद्र असं म्हटलं गेलेलं आहे. आणि भद्र म्हणजे काय, तर भद्र म्हणजे कल्याण, भद्र म्हणजे कल्याण करणारी असं म्हटलं गेलेलं आहे. आपल्याकडे वेदामध्ये भद्र या शब्दापासून एक सुंदर मंत्र येतो की जो आपल्याला माहिती आहे, भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाः क्षभिर्यजत्राः. म्हणजे भद्र या शब्दाचा अर्थ सर्वत्र मला माझ्या कानावरती सतत भद्र म्हणजे कल्याण करणारं वचन पडू देत, माझ्या डोळ्यांनी मला भद्र म्हणजे कल्याण करणारं पाय मला पाहायला मिळू देत, असा तिथे अर्थ आहे. तोच भद्र या शब्दाचा इथे अर्थ आला. मग त्यांनी श्लोक असा इथे ठेवला की तो श्लोक मी आपल्याला म्हणून दाखवतो. नदी तीरे चतुरस्रम, नदी तीरे चतुरस्रम स्थापितम भद्रदायकम स्थैर्यदम सर्व लोकानाम परम ब्रह्म प्रकीर्तिदम. म्हणजे स्थैर्यदम सर्व लोकानाम परम ब्रह्म प्रकीर्तिदम याचा अर्थ महर्षी व्यास असं या श्लोकामध्ये सांगतायत की नदीच्या एखाद्या पवित्र नदीच्या तीरावरती काठावरती जर का चौकोनी शिवलिंगाची स्थापना केली तर असं हे शिवलिंग हे अभूतपूर्व असं सांगितलेलं आहे. आणि संपूर्ण परिसराला ते भद्र करणारं म्हणजे त्या संपूर्ण परिसराचं कल्याण करणारं ते शिवलिंग आहे असं महर्षी व्यास म्हणतात. स्थैर्य देणारं हे शिवलिंग आहे असंही ते म्हणतात, कारण स्थैर्यदम सर्व लोकांना म्हणजे या
मंदिराच्या आसपास राहणारी जी सगळी प्रजा आहे किंवा मानव आहेत किंवा या शिवमंदिराच्या पाठीमध्ये असलेलं सगळं जे वाई नावाचं एक मोठं तीर्थक्षेत्र आहे, गाव आहे, या गावातील सर्व लोकांना हे शिवलिंग काय करतं तर स्थैर्यदम म्हणजे एक प्रकारची स्थिरता देतं, सर्वांचं कल्याण करतं आणि अनेक प्रकारच्या संकटांपासून ते रक्षण करणार आहे. मगाशी काकांनी जो उल्लेख केला तोच उल्लेख मी या स्कंद पुराणाप्रमाणे आपल्याला सांगतो की गावाच्या लोकांचं किंवा ग्रामाचं संरक्षण करणं हे या शिवांवरती महादेवांवरती जबाबदारी आहे. म्हणून याचं लिंगाचा आकार चौकोनी आहे हे तर निश्चित झालं. मग काकांनी असं मगाशी सांगितलं की हे जे शिवमंदिर आहे हे मूळ जुन्या वाई ग्रामाच्या बाहेरच्या बाजूला नदी किनारी असलेलं हे मंदिर आहे. आता गावाच्या बाहेरच्या बाजूला हे मंदिर आहे याचा अर्थच हा झाला की बाहेरच्या बाजूने येणारे जे अनेक संकट आहेत ग्रामामध्ये त्या सर्व संकटांपासून रक्षण करणारे महादेव हाच तर त्याचा अर्थ होतो. म्हणून हे गावाच्या बाहेर असलेलं नदी किनारी असलेले हे शिवमंदिर आहे आणि साक्षात महर्षी व्यास असं म्हणतात परम ब्रह्म प्रकीर्तितम. काकांनी तोही उल्लेख मगाशी सांगितला की याला ब्रह्मलिंग असं म्हटलं जातं. मग ब्रह्मलिंग त्या महर्षी व्यासांच्या श्लोकामध्ये चाललं ब्रह्म प्रकीर्तितम याचा अर्थ या लिंगाला किंवा या शिवमूर्तीला शिवपिंडीला साक्षात परब्रह्म स्वरूप मानलं गेलेलं आहे असा या स्कंद पुराणामध्ये श्लोक आहे. आता या शिवलिंग हे स्थापन केलेलं आहे हे कुठे स्थापन केलेलं आहे? कृष्णा नदीच्या किनाऱ्यावरती स्थापन केलं गेलेलं आहे. आणि काकांनी मगाशी उल्लेख केला की संपूर्ण उगमापासून ते वाडा तिथपर्यंत संपूर्ण या नदीचं महात्म्य महर्षी व्यासांनी वर्णन केलेलं आहे आणि त्या काठच्या सर्व तीर्थक्षेत्रांचं आणि त्यामध्ये या मंदिराचा आणि या शिवलिंगाचा उल्लेख येतोय असं काकांनी सांगितलं. तर या कृष्णा नदीच्या विषयी याच स्कंद पुराणामध्ये महर्षी व्यास असं म्हणतात कृष्ण वेण्यास्तटे रम्ये शिवम आराध्य भद्रदम सर्व पाप विनिर्मुक्तो शिवलोके महीयते. म्हणजे ही जी कृष्णा नदी आहे ही कृष्णा नदी आधी पवित्र नदी आहे आणि अशा या सुंदर पवित्र नदीच्या तटावरती किनाऱ्यावरती भद्रदम म्हणजे सतत आमचं कल्याण करणारं आम्हाला कल्याण देणारं अशा शिवलिंगाची किंवा अशा भद्रेश्वराची आराधना जर का भक्तगणांकडनं झाली तर त्यांची सर्व पापातून मुक्तता होते आणि अंती त्या जीवाला त्यांच्या ठिकाणी असलेला देह सोडल्यानंतर त्यांना शिवलोकाची प्राप्ती होते असं या स्थानाचं महत्व आहे. म्हणून काकांनी तोही उल्लेख केला की संपूर्ण वर्षभर आम्ही इथे अनेक उत्सव साजरे करतो. विशेषतः महाशिवरात्र ही जागून इथे साजरी करणारे अनेक तरुण या गावामध्ये आहेत. आणि अन्नदान हे या किनाऱ्यावरती हे सगळं जे आहे या सगळ्या उपासनेने या ठिकाणची ऊर्जा ही प्रचंड दरवर्षी वाढतच असते. देवकला विस्थापित होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्यासारख्या सर्वसामान्य भक्त जेव्हा इथे नमस्कार करतात प्रणाम करतात काही थोडीफार जी आपण आपल्याकडनं उपासना नामस्मरण जे काही घडतं ते आपल्याला अगणित असं फल या शिवलिंगामुळे प्राप्त होऊन जातं. तर असं हे कृष्णा नदीच्या किनारी स्थापन केलेलं चौकोनी आकाराचं भद्रेश्वर या नावाने प्रख्यात असलेले शिवलिंग आहे आणि अनेक काळामध्ये त्याची नावं पण बदललेली आहेत. पण सर्व युगांमध्ये या सर्व त्यांच्या नावांप्रमाणेच आपल्याला असं लक्षात येतं की हे शिवलिंग हे अनादी कालापासून प्राचीन कालापासून हे चौरस स्वरूपामध्येच आहे म्हणजे चौकोनी स्वरूपामध्येच आहे. कारण अशीच शिवलिंग अशी कार्य करू शकतात. सर्व पापांचा नाश करणारं असं हे शिवलिंग आहे आणि शिवलोकाची प्राप्ती करून देणारं हे शिवलिंग आहे असं काका स्कंद पुराणामध्ये महर्षी व्यासांनी सांगितलेलं आहे. आता आपल्याला आपले वेदमूर्ती मंदार गुरुजी जे आले त्यांनी स्कंद पुराणामधल्या पिंडीच्या विषयीचं आणि स्कंद पुराणात सांगितलं. सत्येश किंवा सत्य धर्म हे या पिंडीचं एक नाव आहे. ह्या शंकरानं ह्या ठिकाणी एका राक्षसाला मारून धर्मस्थापना करण्याचा हे केलेलं आहे आणि त्यानंतर त्यावेळेस त्याचं नाव हा सत्यधर्म म्हणून होता. काही ठिकाणी यांचं नाव धर्मेश म्हणून पण आहे.
त्याच्या आधी काही वेगळी नावं आहेत, अशी वेगवेगळी नावं आता कलियुगापासून हा भद्रेश्वर म्हणून, त्याच्या आधीपासून आहे पण भद्रेश्वर म्हणून आहे. ही जी चौकोनी पिंड आहे ह्याच्यामध्ये दुसरा एक उल्लेख असा येतो की चौकोनी पिंडीवर केलेली जी कर्म आहेत, धार्मिक कर्म आहे, धार्मिक कृत्य आहे, त्याचं फळ लवकर मिळतं. तर त्याच्या संदर्भात अशी एक माहिती आहे की नरसिंह सरस्वती, स्वामी नरसिंह सरस्वतींनी ज्या जन्म व्हायच्या आधी त्यांच्या आई वडिलांनी प्रदोष व्रत केलं होतं आणि ते प्रदोष व्रत जे केलं आणि त्याची जी सांगता किंवा रोजची पूजा जी प्रदोषाची असते ती त्यांनी केली, ती चौकोनी पिंडीवर केली असा उल्लेख आहे. मग त्या पिंडींचं हे महत्व आहे, हे लक्षात यावं की चौकोनी पिंडीचं महत्व काय हे लक्षात यावं म्हणून मुद्दाम मी आता या गोष्टीचा उल्लेख केला. या पिंडीचं हेच महत्व आहे की इथं येणारी ऊर्जा ही प्रचंड आहे आणि ज्या ठिकाणी भक्तांचा जास्त येणं जाणं असतं, जिथं धार्मिक कार्य जास्त घडतं, त्या देवस्थानाच्या इथली ऊर्जा ही कायम जास्त असते. जेव्हा तिथं लोकांचं येणं जाणं बंद होतं किंवा काही ठिकाणी दुर्लक्षित होतात, त्या ठिकाणी देवाची तेवढी ताकद ऊर्जामुळे आपण त्याला ती ऊर्जा तुम्हाला मिळू शकत नाही. ही ऊर्जा मिळायची असेल तर भक्तांचे पावलं इकडं वळली पाहिजेत, भक्तांनी यायला पाहिजे. हे सगळं करण्यामागचं प्रयोजन एवढंच आहे की जे हितं मिळतंय, आज आम्ही वैकर हे सगळं घेतोय, म्हणजे वैकारामध्ये तर असं सांगायचं की तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे गुरु, त्या गुरूंनी आयुष्यभर ते व्हायचे प्राध्यापक शाळेत गंगापुरीमध्ये, हा रविवार पेठ भाग तसा तो हिशोबान लांब आहे, पण रोज स्वामी इथं यायचे. केवलानंद सरस्वती त्यांचे गुरु आहेत. केवलानंद सरस्वती रोज इथं यायचे, इथं स्नानसंध्या करायची, भद्रेश्वराला रुद्र म्हणायचा, नमस्कार करायचा आणि मग आपली वेदपाठशाळा चालवायला ते निघून जायचे. म्हणजे इतकी लोकांना ही माहिती होती, वाईटल्या लोकांना ही माहिती आहे. एक प्रयोजन याच्यासाठीच आहे की लोकांना ह्याची माहिती मिळावी आणि लोकांपर्यंत माहिती जावी, यासाठी सगळा हा आता आपण जो करतोय खटाटोप करतोय. मग ह्यासाठी जे जे आहेत त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून आपण बसलोय आणि त्याचे जे काही धार्मिक आधार आहेत, ज्या काही धार्मिक गोष्टी आहेत, या गोष्टी एवन इथली जशी ज्या पद्धतीने चौकोनी पिंड आहे, देवळाच्या बाहेर जी पिंड आहे, ओपन ह्याच्यामध्ये आहे, छोटंसं देऊळ बाहेर आहे, येण्याच्या तुमच्या मार्गावरती दिसतं, ती पण पिंड चौकोनीच आहे आणि तो चौकोन खालनं 3 प्रकारानं उचलून घेतलेला आहे. बाहेरचा मोठा, आतला लहान, त्याच्या आतला लहान आणि मग पिंड, ही ती पण पिंड ह्याच पद्धतीत मोडते की तिथेही बसून जरी पाणी घालून लोक गेली तर त्यांना तेवढीच ताकद मिळते जेवढी आत गाभाऱ्यातल्या पिंडीत बसते. पण गाभाऱ्याला एक विशिष्ट वेगळा हे असतो, त्यामुळं स्थान महात्म्य गाभाऱ्याचं जास्त आहे. यावं या पिंडीच्या बरोबर ह्याचं नाव भद्रेश्वर आहे. त्यामुळे ह्याची जी देवी आहे, ह्याची जी पार्वती आहे ती भद्रकाली आहे. ती भद्रकाली आहे, ती कुमारिका, ती हे नाहीये पार्वती म्हणून लग्न झालेली आहे असं ती नाहीये, ती कुमारिका आहे. ती युद्धाच्या आणि याच्या ताकदीत उभी राहिली आहे. परकर पोलक्यामधली ती मूर्ती आहे. गळ्यामध्ये रंडमंडळाच्या माळा आहेत तिच्या आणि हातामध्ये, उजव्या हातामध्ये तिच्या कट्यार आहे की ज्या कट्याऱ्याचा उपयोग करून संकट इतर गोष्टी ती मारू शकेल. यासाठी त्या कट्याराचा उपयोग आहे. नाही, दुसऱ्या हातामध्ये वाटी आहे. तो आपल्याला प्रसाद रूपी भद्र, चांगलं जे झालंय ते प्रसाद रूपी आपल्याला देण्यासाठी ती उभी आहे. शंकराच्या बाबतीत एक दुसरी गोष्ट अशी बांधली जाते की शिवाचं नाव हे त्याच्या देवीवरनं पडतं. शिव हा शिव आहे, जोपर्यंत शक्ती येत नाही तोपर्यंत तो शिव आहे असं मानलं जातं. मग शिवाचा शिव केव्हा होतो? जेव्हा तिथं पार्वती येते किंवा आई भवानी जगदंबा येते तेव्हा त्याला शिव म्हणलं जातं. पण जोपर्यंत शिवशक्तीचा मिलाप नाही तोपर्यंत तुम्हाला कुठेही यश मिळत नाही. मग लग्न करायला लोक नाही म्हणतात, त्याच्या मागचा हाच विषय आहे की तुम्ही शिवशक्तीचा मिलाप केल्याशिवाय तुमची प्रगती नाही, ती अध्यात्म असो नाहीतर इतर कोणत्याही गोष्टीतली असो. मग त्यामुळं शंकराची नावं त्याच्या पाठीमागं असलेल्या देवीवरनं पण काही ठिकाणी आहेत. मागं भद्रकाली आहे, तो पुढं भद्रेश्वर आहे. मागं काली असेल तर पुढं काळेश्वरी येईल. मागं गंगा असेल तर तो हरिहरेश्वरी येईल. मागं कोण उभं आहे, शक्ती कुठली आहे, त्या तलवारीला धार कोणाची आहे, शंकरांची तलवार हातात घेतली आहे किंवा त्रिशूळ घेतलाय त्याची धार कोणाची आहे, तर ती धार ती शक्ती असते. त्यामुळं हाही एक विषय आहे की त्याच्याबरोबर मागं भद्रकाली आहे, त्यामुळे तो पुढं भद्रेश्वर आहे. त्यामुळे ती देवी भद्र करणारी
आणि वाईट गोष्टी कापणारी ह्या पद्धतीनं आपण त्या देवीची मूर्ती आहे. पहिल्यापासून जुनी मूर्ती आहे. नंतर त्याला वज्रलेप करताना आम्ही ती मूर्ती जुनी पूर्ण बघून मगच हा वज्रलेप केला गेलेला आहे. त्यामुळे ती कुमारिका अवस्थेमधली आहे. हा इथला एक वैशिष्ट्यपूर्ण वेगळा विषय आहे. प्रत्येक देवाचा असतो. लोक मूर्त्या बदलताना ह्या गोष्टीचा विचार न करता हवी ती मूर्ती मागं गंगेची लावायची किंवा अशी लावून ती केली जाते. तो विषय आहे. पण इथं आजही आपण ती ते भद्रकाली इथं उभी केलेली आहे. या पद्धतीचं आहे. आता ह्याच्या पुढची जी काही माहिती आहे पुराणातलीच, व्यासांच्या पुराणातली, ती तुम्ही पुढं सांग. काकांनी अधिक आपल्याला चांगली माहिती दिली. भद्रकाली असा त्यांनी उल्लेख केला. जसं आपण स्कंद पुराणामध्ये याच्याविषयी माहिती बघितली महर्षी व्यासांनी लिहिलेली, तसं अजून एक शिवपुराण नावाचं एक पुराण आहे. या शिवपुराणामध्ये पण याचा काही संदर्भ मिळतो, तो मी आपल्याला सांगू इच्छितो. की शिवपुराणाच्या अनुसार जी शंकरांची मंदिरं बांधली जातात, प्राचीन काळापासून बांधली जात आहेत मंदिरं, आणि त्याची निर्मिती किंवा त्यातल्या शिवली पिंडीचा आकार याच्याबद्दल काही एक वैशिष्ट्य सांगितलेली आहेत किंवा त्याचं महत्व या शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे. शिवपुराण आपल्याला असं सांगतं की जी आपण शिवपिंडी पाहतो, या शिवपिंडीचे एकंदरीत 3 भाग हे आपल्याकडे सांगितलेले आहेत. जसं आता काकांनी सांगितलं की या मंदिराच्या बाहेर एक शिवपिंडी आहे आणि त्या शिवपिंडीचे 3 भाग आपल्याला दिसून येतात. शिवपुराण असं म्हणतं की हे 3 भाग कोणते आहेत आणि हे 3 भागाचं वैशिष्ट्य काय आहे, तर याला त्रिभागामध्ये विभागलेली पिंडी असं म्हणतात. त्रिभाग असं म्हणतात. आणि याबद्दलचा एक श्लोक असा या शिवपुराणामध्ये सांगितला जातो. मूलम ब्रह्मा तथा मध्ये विष्णु कमललोचनः अग्रम रुद्रो महादेवः तस्मात् सर्वं प्रपूजयेत. अर्थ असा झाला की या शिवलिंगात आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्याचा मूळ जो भाग आहे, खालचा भाग जो आहे तो ब्रह्मा आहे. या शिवलिंगाचा जो मध्य भाग आहे त्याच्यामध्ये विष्णू आहेत आणि या शिवलिंगाचा जो अग्र भाग आहे, वरचा जो भाग आहे, या भागामध्ये शिव निवास करतात. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे हे 3 भाग या शिवलिंगाचे आहेत, असं हे शिवपुराण आपल्याला स्पष्टपणे या श्लोकामध्ये सांगतं. मूलम ब्रह्मा तथा मध्ये विष्णु कमललोचनः अग्रम रुद्रो महादेवः तस्मात् सर्वं प्रपूजयेत. शिवपुराणामध्ये असंही सांगतात की वरचा जो भाग आहे तो वरचा भागही चौकोनी जर का असेल, उदाहरणार्थ या शिवलिंगाचा आपण भाग बघतोय की वरचा जो भाग आहे तो गोल आहे, पण हात जर का चौकोनी असेल तर या भागाचं आणखीन एक त्यांनी असं सांगितलं की तो सृष्टीच्या उत्पत्ती कर्त्याचं कारक म्हणून ते शिवलिंग सांगितलेलं आहे. म्हणजे सृष्टीचे उत्पन्न करणारे जे ब्रह्मदेव आहेत, या ब्रह्मदेवाच्या साक्षात ऊर्जेचं प्रतीक म्हणून हे एकंदरीत चौकोनी असं शिवलिंग आहे. आणि म्हणून काकाचे मगासपासून म्हणतात की इथे जी ऊर्जा, आणि एक मला मगासचा उल्लेख त्यांच्या मला सांगावासा वाटतो की त्यांनी सांगितलं की या भद्रकालीच्या हातामध्ये 2 हात आहेत तिला. एका हातामध्ये शस्त्र आहे आणि दुसऱ्या हातामध्ये वाटी आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये उपासाचे दिवस जर का सोडले तर उर्वरित सर्व दिवशी या ठिकाणी अन्नदान होत आहे आणि रोज 1000-1500 लोकांना अन्नदान या ठिकाणी अनेक वर्ष इथे चालू आहे. हाही उल्लेख काकांनी केला. त्या अन्नदानाचं आणि अन्नाचं प्रतीक म्हणून त्या भद्रकालीच्या हातामध्ये वाटी आहे. अर्थातच इथे येणाऱ्या सर्व भक्तांना रक्षण करणारी, रक्षण देणारी अशी ही भद्रकाली आहे. मग शिल्पशास्त्र म्हणून जे आपल्याकडे काही ग्रंथ येतात, या ग्रंथांमध्ये याचा उल्लेख काय येतो तर शिल्पशास्त्रामध्ये असा श्लोक येतो. चतुरस्रम भवेद ब्राह्मम विष्णोः अष्टास्रमुच्यते वृत्तम पाशुपतम प्रोक्तम लिंगम वै त्रिविधम स्मृतम. शिल्पशास्त्र आपल्याकडे असं सांगतं की एकंदरीत शिवलिंगाचे हे 3च प्रकार असतात आणि 3च प्रकारामध्ये हे शिवलिंग हे व्यक्त होत असतं. याचा सरळ अर्थ असा झाला की जिथे चौकोनी आकाराचं शिवलिंग असतं, हा चौकोनी आकार हा ब्रह्मदेवाचा भाग किंवा ब्रह्मलिंग त्याला म्हटलं जातं. म्हणजे हे जे चौकोनी आपण शिवलिंग पाहतोय हे ब्रह्मलिंग आहे.
याला ब्रह्मलिंग म्हणावं असं हे पुराण म्हणतंय. त्याच्यानंतर एक अष्टास्त्र म्हणजे 8 कोण असलेलं शिवलिंग असतं. अशा अष्टकोनी आकाराचं जर का शिवलिंग असेल तर त्याला विष्णुलिंग असं म्हटलेलं आहे. आणि समजा का वृत्तम म्हणजे गोल आकाराचं जर का पिंडी असेल, शिवपिंडी असेल तर ते रुद्रलिंग असं त्याला म्हटलेलं आहे. रुद्राचा भाग दर्शवला जातो. अर्थात आपण या भद्रेश्वराच्या मंदिरामध्ये आहोत तर इथलं हे शिवलिंग हे चौकोनी आहे म्हणजे हे ब्रह्मलिंग आहे. काका जे बोलले ते बरोबर आहे की त्याला पुराणामधला हा दाखला आहे की हे ब्रह्मलिंग आहे. मग या चौकोनी पिंडीचं फल या पुराणानेच पुढे असं आपल्याला सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या आकाराच्या शिवलिंगांची जर का आपण पूजा केली तर त्याची वेगवेगळी फलं आपल्याला प्राप्त होतात. म्हणून गोलाकार जर का शिवपिंडी असेल आणि तिची आपण उपासना केली, त्या गोलाकार शिवपिंडीवर आपण अभिषेक केला तर त्याचं फल हे पुराण असं सांगतं की मोक्ष प्राप्ती हे त्याचं फल आहे. त्याच्यानंतर आत्मशांती हे त्याचं फल आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी त्या गोल शिवपिंडीचं महत्व सांगितलेलं आहे. म्हणून आपण सर्वत्र गोल पिंडी पाहतो. मग आता चौकोनी जर का पिंड असेल तर त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर त्याचं पहिलं वैशिष्ट्य सांगितलं व्यासांनी, चतुरस्रेण राज्यदम असं सांगितलं. म्हणजे चौकोनी शिवलिंगाची जर का पूजा केली तर एक प्रकारची स्थिरता प्राप्त होते. दुसरी गोष्ट अशी आहे भूमी प्राप्ती होते, साम्राज्य प्राप्ती होते, संपत्ती प्राप्त होते आणि अनेक प्रकारच्या शत्रूंवर विजय प्राप्त होतो. हे या शिवलिंगाचं फल सांगितलेलं आहे. म्हणून पहिल्या युगामध्ये याचं नाव सत्येश म्हणून नाव होतं. म्हणून काकांनी तो उल्लेख केला की शंकरांनी इथे एक असलेल्या असुराचा नाश करून इथे धर्मस्थापना केली शिवांनी. सत्यधर्म हे नाव झालं. मग आता या पुराणाचा दाखला बघा. शिवपुराण आपल्याला असं सांगतंय की जेव्हा चतुरस्र शिवलिंग स्थापन या ठिकाणी केलं जातं त्यावेळेला त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. शंकरांनीच स्वतःच्या कृतीमधून ते आपल्याला दर्शवून दिलेलं आहे की या ठिकाणी असलेल्या असुर शक्तीचा मी नाश केला, सद्धर्माची स्थापना केली, त्याकरता हे चौकोनी शिवलिंग आहे असं आपल्याला इथे आधार मिळाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं हे जे मंदिर आहे या अशा मंदिरामध्ये गोल पिंड किंवा चौकोनी पिंड आपण बघा फार दुर्मिळ ही पिंड आहे बरं का. म्हणून या शिवपिंडीची फार प्राचीन शिल्पशास्त्रापासून याचं महात्म्य सांगितलं गेलेलं आहे. याची उपासना हजारो वर्ष आपल्या देशामध्ये आपला समाज करत आलेला आहे आणि त्या त्या काळामध्ये त्या त्या केलेल्या लोकांना त्याची उत्तम अशी फलं पण या उपासनेने मिळालेली आहेत. जसं प्रदोष व्रताचं आता अतिशय महत्वाचा उल्लेख काकांनी केला की नरसिंह प्रत्यक्ष साक्षात श्रीपाद श्री वल्लभांच्या नंतर नरसिंह सरस्वतींच्या रूपामध्ये जन्म घेण्याकरता महाराजांना सुद्धा, दत्त महाराजांना सुद्धा या शिव उपासना झाल्यानंतरच, प्रदोषाचं व्रत झाल्यानंतरच आणि ते सुद्धा चौकोनी शिवलिंगाची उपासना केल्यानंतरच नरसिंह सरस्वतींचं प्रागट्य या भूमीवरती झालेलं आहे. आणि नरसिंह सरस्वतींचं सर्वात जास्ती वास्तव्य या कृष्णा नदीच्या तीरावरच झालेलं आहे. हीच कृष्णा नदी जशी पुढे जाते तसं तिला वेण्णा नदी मिळते, संगम होतो, संगम माहुली. तीच संगम झाल्यानंतर पुढे कृष्णाच राहते, ती पुढे जाते, पुढे औदुंबर, त्याच्यानंतर नरसोबावाडी ही तीर्थक्षेत्र येतात आणि या ठिकाणी नरसिंह सरस्वतींचा वास आहे. ह्यामध्ये पुढच्या आणि गमतीशीर गोष्ट तुम्हाला सांगतो. कृष्णा नदीची निर्मिती ही शापातून झाली. शापातून म्हणजे ब्रह्मदेवानं एक मोठा याग क्षेत्र महाबळेश्वरी घेतला होता अशी कथा येते. त्या क्षेत्र महाबळेश्वरी घेतलेल्या यागाच्या वेळेस त्यांची पत्नी ही वेळेत आली नाही, सरस्वती ही वेळेत आली नाही आणि यागाची तर शुभवेळ संपत चालली, चालू करण्याची जी वेळ असते आपली शुभवेळ ती संपत चालली होती. ती शुभवेळ संपत असताना आता याग तर सुरू केला पाहिजे. ती तर रुसून बसलेली की मला मानपान हवा आणि तो मी येणार नाही, माझं आवरून व्हायचंय, मी अमुक करते तमुक करते म्हणून ती आली नाही. म्हणून त्यांच्या दुसऱ्या पत्नीला घेऊन यागाला सुरुवात झाली. आपल्याला न बोलवता यागाच्या मंत्रांचे आवाज ऐकूया आल्यानंतर आई बाहेर आली आणि तिनं दंगाच घातला म्हणतात. आणि ती फार क्रोधित झाली आणि क्रोधित होऊन तिनं वेगवेगळ्या लोकांना शाप द्यायला चालू केले.
त्यात तिनं ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघांनाही तुम्ही जलरूपी व्हाल असा शाप दिला. बाकीची लोक तिथून पळून गेली, काही जणांनी पक्ष्यांची रूपं घेतली, काही प्राण्यांची घेतली, पण ते तिथून पळून गेले आणि ह्या तिघांना हा शाप मिळाला. मग त्याला उत्शाप हवा आहे, कारण ह्या तिघ सृष्टीचे चालक आहेत. मग उत्शाप म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या तिघांचं मिलन होईल त्यावेळेस तुम्ही परत मूळ स्वरूपात या. हे कथा सांगायची गंमत की दत्ताचा उल्लेख आला, दत्तप्रभूंचा उल्लेख आला म्हणून मी मुद्दाम थोडं तुम्हाला थांबवून सांगितलं की कथा ह्या पद्धतीने सांगते. कथा आहे ती पुराणातलीच कथा आहे. आणि मग जेव्हा तिकडनं कृष्णा म्हणजे श्रीकृष्णाचं रूप आहे आणि म्हणून आमच्याकडं कृष्णा मातेला आईला आम्ही कृष्णाबाई महाराज म्हणतो. श्रीकृष्ण असल्यामुळे तिला महाराज हे नाव जोडलं जातं. सहसा बायकांना महाराज हे नाव जोडलं जात नाही. तेव्हा हे कृष्णाबाई महाराज की जे आम्ही जे आज घोष करतो त्या घोषाचं कारण असं आहे की ती श्रीकृष्णाचं रूप आहे म्हणून कृष्णाबाई महाराज की जय. तिथून निघाल्यानंतर पहिल्या झटक्यात शंकर तिला येऊन मिळाले वेण्णाच्या स्वरूपामध्ये. तिथं शंकर आणि श्रीकृष्ण यांचं मिलन झालं. ते पुढं निघाले आणि कराडपाशी प्रीती संगम आहे तिथं पुढची नदी येऊन तिला वारणा येऊन भेटली आणि त्या तिघांचं वारणा नाही कोयना नदी येऊन तिथं भेटली आणि तिथं तिघांचा संगम झाला. तिथं ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले आणि ती कृष्णा ह्या एकत्रित स्वरूपात पुढे वाहतीये. त्यामुळं गमतीशीर भाग असा येतो की महाबळेश्वर पासून कराडपर्यंत कुठेही दत्त संप्रदाय नाही मोठ्या प्रमाणावर, कारण ते दत्त नव्हते. तेव्हा ती कृष्णाबाई ही दत्त नव्हती. कराडपासून पुढं जो सगळा प्रवास आहे त्या काठावर तुम्हाला मोठी मोठी दत्त मंदिरं दत्तस्थानं सापडतील, ती कृष्णेची सापडतील. हा एवढाच पट्टा आहे की इथं शिव जास्त सापडतो. दत्त हा संप्रदाय त्या वेळेनुसार आता सगळीकडे मंदिर आहेत, पण त्या काळात दत्ताची महत्वाची स्थानं ती कृष्णेकाठी आहेत. त्याचं ते एक महत्वाचा उल्लेख की कृष्णेकाठी दत्ताची महत्वाची स्थानं सगळी ह्याच्या खालीच आहेत, कृष्णेच्या काठावर आहेत, कारण तिथं ब्रह्मा विष्णू महेश हे एकरूपानं वाहत आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये कित्येक नद्या जरी कृष्णाबाईला मिळाल्या, अगदी पहिली नदी तर एक वालकी नदी म्हणून किंवा कमंडलू नदीचं दुसरं नाव आहे, ती पहिल्यांदा आम्हाला भेटते कृष्णेला, तिथनं चालू होतो. पण कृष्णेचं नाव शेवटपर्यंत कुठेही बदललेलं नाहीये. म्हणून विजयवाड्याच्या संस्कृतीत लोक असं सांगतात की गीतेमध्ये तुमचं एक असं म्हणलं जातं की जिथं श्रीकृष्ण आणि अर्जुन आहे तिथं विजय निश्चित आहे. इथून गेलेली कृष्णा ह्या श्रीकृष्ण रूपातली आहे आणि तो भाग ह्याचा आहे अर्जुनाचा आहे. तेव्हा कृष्णा अर्जुनाची भेट झाली म्हणून त्या गावाचं नाव विजयवाडा आणि तिथं मग ती सागराला जाऊन मिळते. हा त्याचा एक थोडासा उल्लेख वेगळा आहे. एक असा सांगावं असं वाटतं की मग चौकोनी शिवलिंगाचे जसं वैशिष्ट्य आहे तसं गोलाकार शिवलिंगाचं वैशिष्ट्य यांनी असं सांगितलेलं आहे की म्हणजे त्याची शाळुंका गोल किंवा त्याची पिंडी गोल असेल तर त्यांनी सांगितलं की हा जो गोल आकार आहे हा मुळामध्ये ब्रह्मांडाचं किंवा अनंताचं हे प्रतीक आहे असं मानलं गेलेलं आहे. आणि जसं ही संपूर्ण पृथ्वी आपल्याला गोलाकार दिसते, संपूर्ण जर का आपण समुद्रामध्ये जर का लांब बघितलं तर असं आपल्याला गोल वर्तुळ क्षितिज हे वर्तुळाच्या आकाराचं आपल्याला दिसतं. हे सगळीकडे वर्तुळ आपल्याला पाहायला दिसतं. याचा अर्थ आपली जी गोल शिवपिंडी आहे ती या ब्रह्मांडाचं एक असलेलं मोठं प्रतीक आहे. आणि म्हणून त्याची जी शाळुंका असते ती सुद्धा गोलाकार असते आणि म्हणून हे ब्रह्मांड शिवलिंग याला म्हटलेलं आहे. आणि मग त्याची जी ऊर्जा आहे त्याची ऊर्जा ही वेगळ्या पद्धतीची आहे. चौकोनी जेव्हा तुम्ही शिवलिंग म्हणता त्यावेळेला चौकोनी शिवलिंग ही निर्मितीचं प्रतीक आहे. म्हणजे हे आपण सगळं ब्रह्मांड बघितलं, पण हे ब्रह्मांड निर्माण कुठून होतं तर निर्माण होतं या चौकोनातून. म्हणजे आधी पहिला चौकोन आहे, चौकोनातून गोल साकारला असा त्याचा अर्थ आहे. तर त्यामुळे ऊर्जा देणारा आणि निर्मितीचं या ब्रह्मांडाला गोलाकार दिसणाऱ्या ब्रह्मांडाला निर्माण करण्याचं सामर्थ्य जे आहे ते या चौकोनी पिंडीमध्ये आहे. म्हणजे चौकोनी पिंडी आधी आहे मग गोलाकार पिंडी आहे, कारण ही सुरुवात आहे. हे ब्रह्मलिंग आहे, त्यामुळे ब्रह्मा हे पहिले आहेत, मग विष्णू आहेत, मग शिव रुद्र आहे. त्यामुळे आपण बघितलं की पिंडीचे 3 भाग आहेत. तर हे ब्रह्मलिंग असल्यामुळे हे सर्वात महत्वाचं उपासनेतलं हे पिंडी ठरते. आणि आदी पिंडी ज्याला आपण म्हणतो ना
तर शिव आणि शक्ती या दोघांचंही सतत हे मिलन असलं पाहिजे, हे काकांनी सांगितलं. त्यामुळे आपण जे शिव हा शब्द लिहितो ना, आमचे भाषा तज्ज्ञ लोक असं म्हणतात की शिव ह्या शब्दामध्ये जी बेलांटी आहे ती पार्वती आहे. ती जर का शक्ती जर का आपण बाजूला काढून ठेवली तर जे काही उरेल तर ते शव उरेल, मग त्याला अर्थच काही राहणार नाही. पण ती पार्वती तिथे आणून ठेवली वेलांटेच्या रूपाने की ते शिवतत्व होतं. ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून शिव आणि शक्ती, शंकराचार्यांनी जी सौंदर्य लहरी हे नावाचं जे स्तोत्र लिहिलेलं आहे त्याची सुरुवातच पहिला श्लोक, पहिला शब्द त्यातला आहे शिवशक्त्या युक्तो, ही सुरुवात आहे. म्हणजे शिव आणि शक्ती एक रूप झाल्याशिवाय त्यातनं निर्मिती नाही, आध्यात्मिकही नाही, त्यानंतर भौतिकही नाही आणि पारमार्थिकही उन्नती नाही. अशा सर्व दृष्टीने ऊर्जा देणारं असं हे स्थान आहे. भद्रेश्वर या शंकरांचं नाव आहे. चौकोनी शिवलिंग आहे आणि याचं आपण महत्व आपण पाहतोच आहोत. भद्रेश्वर ह्या नावात भद्र करणारा आणि चांगलं करणारा असा आपला निश्चित आतापर्यंत विषयी बोलतोय. त्या दृष्टिकोनातून आता हल्ली हे प्रथा सुरू झाली नाही म्हणलं तरी 70-80 वर्षापासून ही प्रथा इथं आहे. या ठिकाणी लग्न जर होत नसेल, भद्रा नक्षत्र हा लग्नाला आडवा येणारं नक्षत्र आहे, लग्न जर होत नसेल तर त्या मुलानं किंवा मुलीनं इथं येऊन एक विशिष्ट पद्धतीनं हातपाय, पूर्वी आम्ही त्यांना म्हणायचो की ओल्या त्यानं, पण आता ओल्या त्यानं हे शक्य होत नाही. पण इथं येऊन स्वच्छ हातपाय तोंड धुवून शंकराला ही मुलं आणि मुली इथं ऊस वाहतात मुळासकट आणि बाकी काही वस्तू आहेत त्या वाहतात आणि असे 11 किंवा 5-7 जसं गुरुजी सांगतील तेवढ्या पद्धतीचे ते इथं सोमवार करतात आणि ह्याचं चांगलं फळ त्यांना मिळतं आणि बऱ्यापैकी आशा केलेल्या लोकांची लग्न ठरलेली आहे आणि चालू आहे संसार व्यवस्थित. ती लोक आजही त्यामुळे देवाला येतात. त्यामुळे भद्र म्हणजे अगदी कुठपर्यंत तो भद्र करतो निर्मितीचं आहे, जोपर्यंत हे दोन्ही एकत्र पुढची निर्मिती नाही तर त्या सुद्धा निर्मितीला तो इथं ती लग्न लावून त्याला तो हे देतोय, सपोर्ट करतोय म्हणे का पाठिंबा देतोय म्हणे. मी ज्या वेळेला या मंदिरामध्ये पहिल्यांदा आलो त्यावेळेला काकांबरोबरच मी आलो होतो. त्यावेळेला काका मला म्हणाले की आतमध्ये गर्भगृहामध्ये बसून मला नेहमी असा प्रश्न पडतो की आता मी पुरोहितच असल्यामुळे माझ्याकडे अनेक मंत्र मी म्हणतो, अनेक स्तोत्र म्हणतो, पण बरेच वेळेला असं होतं की या मंदिरामध्ये आल्यानंतर काय म्हणावं आपण इथे ह्याचा संभ्रमित होतो. आपल्याला थोडंच काही येत असलं म्हणजे मग तेवढंच आपण म्हणत बसतो, पण भरपूर काही माहीत असलं की काही वेळेला अशी आठवत नाही आपल्याला की नक्की काय म्हणावं आपण इथे. तर काकांनी मला त्यावेळेस इंगित केलं, सूचित केलं की गुरुजी आज जाऊन तुम्ही ओंकार म्हणा म्हणून. तर मला असं म्हणायचं की इथे ओंकाराची साधना केल्यानंतर त्याची ऊर्जा मिळते किंवा मी सुद्धा त्या दिवशी अनुभवली या ठिकाणी. याचं कारण एकमेव मला असं वाटतं हे सगळं पाहिल्यानंतर, वाचल्यानंतर की जर का ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिघही जण एकत्र असतील या लिंगामध्ये तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे ओंकारामध्येच एकत्र आपल्याला मिळतात. अकारो ब्रह्मा, उकारो विष्णू, मकार महेश जाणी येला. म्हणजे ओंकारामध्येच ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीनही देव एकरूप आपल्याला प्राप्त होतात. म्हणून अशा ठिकाणी या शिवलिंगाच्या ठिकाणी बसून जर का आपण ओंकाराची साधना केली तर खरोखरी एक आध्यात्मिक ऊर्जा त्याला अशा मानवाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक शेकडो लोकांनी इथे साधना करून अनुभूती घेतलेली आहे असं मला म्हणावं असं वाटतं. तर ओम नमः शिवाय हा जो जप आहे याच्यामध्ये ओम नम शिवाय षडक्षर मंत्र होतो ओम जर का म्हटला तर, आणि जर का ओम सोडून दिला तर पंचाक्षरी मंत्र होतो. तर ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे हा मंत्र याच्यामध्ये ओंकारही येतो आणि पंचाक्षरी मंत्रही येतो. तर असा मंत्र या ठिकाणी येऊन जर का आपण म्हटला, त्याचा जप केला तर त्याची जास्ती ऊर्जा आपल्याला प्राप्त होईल. कारण या शिवलिंगाचं वैशिष्ट्य तसं आहे, ब्रह्मस्वरूप ऊर्जा या शिवलिंगामध्ये आहे. पण इथं आपण बोलत असताना गुरुजी जे लोकांना जे माहिती नाहीये ते म्हणजे शिवाची 1000 नावं, बरोबर, ज्याला आपण विष्णू सहस्त्रनाम जसं आहे तेव्हा त्या पद्धतीची शिवाची पण सहस्त्रनामं आहेत. मध्ये आपल्या बुवांच्या बोलण्यामध्ये हा विषय आला होता आणि तेव्हा तुम्ही मला ती सांगितली होती.
तर त्याच्याविषयीची थोडीशी माहिती की किती सहस्रनाम किती आहेत. विष्णूच्या विषयीच आपण त्याविषयी बोलूच आपण, पण शंकराची जी सहस्रनाम आहेत ती किती पद्धतीची आहेत आणि कुणी कुणाला सांगितलेली आहेत याची थोडी कल्पना द्या लोकांना, आणि त्या उपासनेविषयी सुद्धा आपण थोडंसं लोकांशी बोलूया. कलियुगामध्ये सर्वात जास्त श्रेष्ठ काय असेल तर नाम साधना ही श्रेष्ठ आहे. कलियुगामध्ये बाकी कशालाही महत्व आहे. तुम्ही भगवंताचं जेवढं नाम घ्याल तेवढं तुम्हाला अधिक प्राप्ती या कलियुगामध्ये होत राहते, असं या कलियुगाचं महात्म्य आहे. मग नामाचं जर का महत्व असेल तर महर्षी व्यासांनी हजारो वर्षापूर्वी जेव्हा पुराणांची रचना केली, 18 पुराण आपल्याकडे एकंदरीत आहे, त्या 18 पुराणांपैकी सर्व पुराणांमध्ये महादेवांच्या कथा आहेत. सर्व पुराणांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा कथा आहेच सगळ्यांच्यामध्ये. पण या सगळ्या पुराणांमध्ये जास्ती कथा आणि जास्त वर्णन हे महादेवांचं आहे. कारण का, देवांचे देव महादेव आहे. ज्या देवाची सर्व देव उपासना करतात त्यांना महादेव म्हटलेलं आहे. आणि महा याचा अर्थ, एक अर्थ असाही आहे की महा म्हणजे मोठा, आणि दुसरा अर्थ महा म्हणजे नेता, जो सर्वांचं नेतृत्व करतो, आणि तिसरा अर्थ आहे जो सर्वांचं रक्षणही करतो. म्हणून जेव्हा विश्व निर्माण झालं तेव्हा ते यांनीच प्राशन केलं. तेव्हा अशा शंकरांची उपासना सांगत असताना महर्षी व्यासांनी एक कौतुक असं केलं की या 18 पुराणांपैकी जवळजवळ 10 पुराणांमध्ये शंकरांची सहस्रनामावली आलेलं. म्हणजे आज मितीला ग्रंथांच्या रूपाने जर का आपण बघितलं तर आज 10 किंवा 11 शंकरांच्या सहस्रनामावली स्तोत्र उपलब्ध आहेत, महर्षी व्यासांनी केलेली, आणि 11 पुराणांमध्ये ते आहेत. 11 शिवसहस्रनामावली मिळतात. बरं, प्रत्येक याचे श्लोक आहेत, प्रत्येक नामावली भिन्न भिन्न आहे, प्रत्येकाची फलश्रुती भिन्न भिन्न आहे. त्यातलं एकच मी आपल्याला पुराणातला उल्लेख करू इच्छितो की पद्मपुराणामध्ये उपासना खूप सांगितलेली आहे. त्या पद्मपुराणामध्ये एक सहस्रनाम येतं शंकरांचं. त्या याचं फलश्रुती सांगताना महर्षी व्यासांनी त्याच्यामध्ये सगळे श्लोक शंकरांच्याच मुखामध्ये सांगितले. म्हणजे तिथे लिहिलेलं आहे फलश्रुतीमध्ये, शिव उवाच महादेव उवाच. ही सहस्रनामावलीचं फल कुठल्या मानवाने सांगितलंच नाही, स्वतः प्रत्यक्ष महादेवच सांगतात. आणि महादेव असं म्हणतात की बाबा रे, ही जी शिवसहस्रनामावली आहे ही तू जर का नदीकाठी पठण केलीस, अशा ऊर्जा देणाऱ्या शिवलिंगापाशी पठण केलीस तर त्याचं त्या पटीने मी तुला फल देईल. म्हणजे अधिकस्य अधिकम फलम. आणि तिसरी गोष्ट महत्वाची आहे की या शिवसहस्रनामावलीमध्ये उल्लेख करताना भगवान शिव असं म्हणतात की तुम्ही बेलाची पानं तोडून आणा, बिल्वार्चन एक एक नावाने एक एक बेलाचं पान वहा, आणि शंकरांना जलधारा शिवप्रिय आहे, एक एक पळी पाणी प्रत्येक नावाने घालून त्याला अभिषेक करा, म्हणजे अभिषेक होईल, अर्चन होईल. याही पेक्षा अधिक उपासना जर का आपल्याला करायची असेल तर त्यांनी त्याच शिवसहस्रनामावली सांगतायत शंकर की तुम्ही ते बेलाची पानं आणल्यानंतर गाईचं तूप घेऊन या, आणि गाईच्या तुपामध्ये ते बेलाचं पान बुडवा, आणि माझ्या प्रत्येक नावाने होम करा. तर त्यांनी असं त्याचं फल सांगितलं. विशेष आहे त्याचं फल, 7 जन्मपर्यंत तुम्हाला दारिद्र्य दिसणारच नाही म्हणून सांगतात. 7 जन्मापर्यंत तुम्हाला श्रीमंती प्राप्त होईल असं प्रत्यक्ष महादेवांनी या सहस्रनामावलीची फलश्रुती सांगताना सांगितलंय. आपण जरूर ज्यांना कोणाला काही अडी अडचणी असतील ना, त्यांनी या शिवसहस्रनामावलीचा उपयोग केला पाहिजे. आणि ते बेलाच्या पानाचं हवन त्यांनी जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने केलं पाहिजे. आणि गाईचं तूप, गाईच्या तुपामध्ये मुळामध्ये तूप हे तेज आहे, त्याच्यामध्ये सूर्य नाडीपासून ते तूप निर्माण होतं. आणि आपण म्हणतो की गाईच्या शेणामध्ये हे लक्ष्मीचा वास आहे, आणि गाईच्या शरीरामध्ये सर्व देवदेवतांचा वास आहे. अशा गोमातेचं जर का तूप आणलं आणि त्याच्यामध्ये ते पान जर का बुडवून हवन केलं तर त्याचं इतकं अगणित फल सांगितलेलं आहे. आणि गोमातेचाच पती अधिकेश्वर हे महादेवांचं वाहन म्हणून आज उपस्थित आहेत. म्हणजे गोवंशाशी महादेवाचा संबंध आहे, कारण नंदी हे त्यांचं वाहन आहे. त्यामुळे त्या नंदिकेश्वरांची अर्धांगिरी म्हणजे गोमाता, तिच्या तुपामध्ये जर का बेलपाना बुडवून आपण हवन केलं तर महादेव का प्रसन्न होणार नाहीत.
ते निश्चित प्रसन्न होणार असं त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे. हा एक उल्लेख आहे. बाकीची काका खूप सहस्र नामावली आहेत, त्या प्रत्येकाची वेगवेगळी फलं सांगितलेली आहेत. ह्याच्याबरोबर मला अजून एक तुम्हाला असं विचारायचंय की आपण एकच रुद्र म्हणतो ते कोणत्या वेळा आपल्या ह्याच्या वेळेत येतं ना रेग्युलर होते ते, तर ते सोडून इतर अनेक रुद्र आहेत का? रुद्राभिषेक करताना जे आपण रुद्र म्हणतो हे एकच आहे का अजूनही काही रुद्र आहेत? रुद्र अजून म्हणायचं तर आपल्याकडे 4 वेद आहेत. 4ही वेदांचे रुद्र आहेत. प्रत्येक वेदातला एक एक रुद्र आहे. जो आता आपण जो रुद्र म्हणतो, नम सोमाय च रुद्राय च नम ताम्राय च, हा जो काही रुद्र आपण म्हणतो हा प्रत्यक्ष कृष्ण यजुर्वेदामध्ये आलेला रुद्र आहे. आणि तो श्रवणीय असल्यामुळे आणि तो काय त्याला म्हणतात अधिक शक्तिमान असल्यामुळे त्याचा सर्वत्र दूरवर त्याचा प्रचार प्रसार झाला. पण जसा कृष्ण यजुर्वेदामध्ये रुद्र आलाय तसा शुक्ल यजुर्वेदामध्ये पण रुद्र आहे. कारण यजुर्वेदाचे 2 भाग आहेत, त्यामुळे ते 2 रुद्र आपल्याला मिळतात. शुक्ल यजुर्वेदीय रुद्र त्याला अध्याय असं म्हणतात, त्यांच्या अष्टाध्यायी असं म्हणतात, म्हणजे त्यांचे त्या अध्यायाप्रमाणे ते अध्याय आहेत. तसंच कृष्ण यजुर्वेदामध्ये. मग ऋग्वेद हा आपला पहिला वेद आहे. मग ऋग्वेदामध्ये पहिल्यांदा रुद्र आलेला आहे. त्याला रुद्र सूक्तानी असं म्हटलेलं आहे. आणि रुद्र एकंदरीत या संपूर्ण ऋग्वेदामध्ये 64 अध्याय आहेत. आणि त्या 64 अध्यायांमध्ये वेगवेगळ्या अध्यायांमध्ये ही छोटी छोटी रुद्र सूक्त आलेली आहेत. ही सगळी एकत्र करून त्याचा एक ऋग्वेदी रुद्र तयार केलेला आहे. आणि तो मग तयार केलेला म्हणजे तो आहेच, वेदातच आहे, कोणी तयार नाही केलेला, तो मुळातच वेदामध्ये आहे. मग जेव्हा अभिषेक करायची वेळ येते तेव्हा एखाद्याला तो येत असेल, ऋग्वेदी रुद्राने अभिषेक आपण करू शकतो. कधी शुक्ल यजुर्वेदी, कधी कृष्ण यजुर्वेदी. तसाच रुद्र सामवेदामध्ये पण आहे आणि तसाच रुद्र अथर्ववेदामध्ये पण आहे. म्हणजे 4ही वेदांचे 4 रुद्र आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि याही पेक्षा म्हणजे 5वा वेद आपल्याकडे मानलेला आहे इतिहास आणि पुराण. याला 5वा वेद मानलाय आपल्याकडे. या 5व्या वेदामध्येही एक पौराण रुद्र उपलब्ध आहे. तो त्या संपूर्ण कृष्ण यजुर्वेदामध्ये असलेल्या रुद्राचं भाषांतर स्वरूप केलेल्या श्लोकांचा रुद्र आहे. त्यामुळे तो रुद्र म्हटल्याने सुद्धा तेवढंच फल मिळतं. आणि आपल्याला जीवनामध्ये व्हरायटी आवडते, त्यामुळे कधी रुद्र ऋग्वेदातला ऐक म्हणावा, कधी कृष्ण यजुर्वेद, देवाला सुद्धा आवडतंय ना ते, बरं त्याच स्तवन आहे ते. आणि शिवसहस्रनामावलीचा उल्लेख म्हणून एक सांगतो. एका शिवसहस्रनामावलीमध्ये असं म्हणतात व्यास की ही शिवसहस्रनामावली जर का तुम्ही एकदा म्हटली आणि अभिषेक जर का केला तर तुम्हाला 121 रुद्रावर्तन म्हटल्याचं फल एका नामावलीमध्ये प्राप्त होईल. असं त्या नामाला सुद्धा इतकं महत्व त्यांनी दिलेलं आहे. म्हणून असे वेगवेगळ्या प्रकारचे रुद्र आहेत आपल्याकडे. जरूर आपण त्याचा शोध घ्यावा, ते म्हणण्याचा प्रयत्न करावा. कमीत कमी आपल्याला म्हणता आला नाही तर ऐकावे तरी. ऐकण्याने सुद्धा खूप चांगल्या गोष्टी होती. 4 बाजू आहेत चौकोनी. याच्यावर मला आता विचार करता मला आठवलं आता, म्हणजे सहज त्यांच्याकडनं ती प्रेरणा मिळाली असं म्हणूया आपण, की 4 हे आहेत तर आपला जो धर्म आहे हा 4 स्तंभांवरती उभा राहिलेला आहे. 5वा स्तंभ नाही किंवा 3 स्तंभ नाही, 4 स्तंभांवरती हा धर्म उभा राहिलेला आहे. नंदी जो आहे तो नंदी हा धर्म आहे. आणि नंदी हा 4 पायावरती उभा आहे, त्याला वशिंड आहे. तर ही 4 बाजू ज्या आहेत चौकोनी, हा धर्म जे तुम्ही म्हटला धर्मलिंग आहे, तर त्या आणि धर्मस्थापनेसाठी आहे. तर धर्म हाच मुळात 4 पायांवर उभा आहे. त्यामुळे ह्या ज्या 4 बाजू आपण पाहतो हे 4 धर्माचे स्तंभ असलेल्या बाजू आहेत. आणि 4 दिशा आपल्याकडे अथर्वशीर्षामध्ये पण म्हणताना आपण उपदिशांचा उल्लेख नाही बघा. तर अथर्वशीर्षामध्ये स्पष्टपणे आपण अवदक्षिणात, अवचोर्ध्वात, अवाधरात, अवव्रत ह्या सगळ्या दिशांचा उल्लेख केला. तर ह्याच्यामध्ये या अथर्वशीर्षांमध्ये सुद्धा जसं आपण अथर्वशीर्ष गणपतीचं म्हणतो तसं शिवाथर्वशीर्ष पण आहे. सगळ्या देवांचे अथर्वशीर्ष आपल्याकडे आहेत. त्या शिव अथर्वशीर्षामध्ये सुद्धा असा दिशांचा उल्लेख आहे. तर त्याच्यामध्ये पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर या 4 दिशांचा उल्लेख केलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही चौकोनी शिवलिंग पाहता तेव्हा बरोबर तुम्हाला या 4 दिशांचं ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं. आणि 4ही दिशांनी ऊर्जा इथे संक्रमित होते आणि धर्म उभा राहतो. हे याचं एक प्रतीक वाटतं मला. आपण आता भद्रेश्वर इथं बसून, गाभाऱ्यात बसून शंकर उपासना, भद्रेश्वर देवस्थान काय आहे
इथल्या पिंडीचं महत्त्व काय, इथं करत असलेल्या तुम्ही वेगवेगळ्या यांची उपासनेचं महत्त्व काय आता आपण सगळ्यांनी ऐकलं. असाच भद्रेश्वरच्या देवळामध्ये बाहेरच्या बाजूला आपल्याकडं शिवपंचायतन आहे, त्याच्यामध्ये विष्णू आहे आणि मागं पिंपळाचं झाड आहे. तर त्याचंही वैशिष्ट्य वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे की शिवमंदिरात असलेलं विष्णूचं मंदिर, तिथं असलेला अश्वस्थ वृक्ष आणि जवळ असलेली पवित्र नदी, तर ह्या पवित्र नदीच्या काठावर कोणती काय केलं, विष्णूची कोणती उपासना केली तर ती जास्त फलदायी होतं, हे आता आपण पुढच्या टप्प्यात बघणार आहोत. आपण त्यासाठी विष्णूच्या तिथे जाऊन बसणार आहोत. या मंदिराचा एक तो भाग आहे, त्या भागात जाऊन बसू आणि त्या ठिकाणी आपण विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू उपासना कशी करावी अशा ठिकाणी, हे भद्रेश्वरलाच असं नाही, ज्या ठिकाणी ही पूर्ण सोय आहे तर त्या ठिकाणी ती करावी. आज आपल्या संयोगानं आपल्याकडे ती आहे आणि त्या पद्धतीत आपण तिथं आता जाऊन त्याही विषयी आपण बोलूया आणि त्या विषयाला लोकांपर्यंत माहिती पोचवूया.